नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांना गणपती आगमनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। उद्या शनिवारी 7 सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांच्या घरात लाडके गणपती बाप्पा आगमन करणार आहेत आणि आपण सर्वजण गणपती बाप्पांच्या याच शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। उद्याच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी खूप सारे शुभ संयोग जुळून येत आहे आणि त्यामुळे उद्या शनिवारी कुठल्या टाइमात म्हणजेच कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पहा, गणपती बाप्पांची स्थापना ही शुभ मुहूर्तावर करणं हे देखील गरजेचं आणि महत्त्वाचं आहे। जर का तुम्ही या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची जर का स्थापना केली तर बघा आपल्याला याचे अनन्य साधारण असे फळ आणि फायदे हे मिळत असतात। यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी असा कोणता जो टायमिंग आहे या वेळेत आपल्याला गणपती बाप्पांची चुकूनही स्थापना करायची नाही। तर पहा उद्याचा राहू काळ काय असणार आहे ते। आपण गणपती बाप्पा आणल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला त्यांची प्राण प्रतिष्ठा करायची आहे। म्हणजेच गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती एक नुसती मूर्ती असते आणि मूर्ती आणल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या मूर्तीमध्ये प्राण फुकतो म्हणजेच प्राण प्रतिष्ठा त्या मूर्तीची करून त्याची स्थापना करतो त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये एक जीव निर्माण होतो। यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यावर प्राण प्रतिष्ठा करून त्याची स्थापना करायची आहे। पूजेचा शुभ मुहूर्त 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 असणार आहे। या 2 तासाच्या वेळेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना ही करू शकतात, कारण हा अत्यंत शुभ वेळ असणार आहे, शुभ मुहूर्त असणार आहे। तर पहा शेवटी गणेश चतुर्थीचा संपूर्ण दिवस हा शुभ असणार आहे। तुम्हाला जर का या वेळेमध्ये जर का स्थापना करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरात केव्हाही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात। पहा संपूर्ण दिवसभर हा शुभ आहे। फक्त तुम्हाला काही कामामुळे किंवा काहींना जॉबमुळे या मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात जो राहू काळ असतो, अशुभ वेळ जी असते ती अशुभ वेळ टाळून तुम्ही इतर वेळेस गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात। आता उद्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी राहू काळ हा कोणत्या वेळात असणार आहे तर पहा, आता 7 सप्टेंबरला राहू काळ हा सकाळी 9:10 ते 10:35 असणार आहे। या काळामध्ये तुम्हाला पूजाही करायची नाहीये। म्हणजेच हा जो राहू काळ आहे या राहू काळामध्ये चुकूनही गणपती बाप्पांची स्थापना करू नका, कारण हा अशुभ काळ समजला जातो। तुम्ही या व्यतिरिक्त राहू काळाच्या अगोदर किंवा राहू काळ झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।